नमस्कार, मी रणजित निंबाळकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. बघा, खऱ्या अर्थानं आज मुंबईलाच जाणार होतो, पण काही कारणास्तव मुंबईचं नियोजन माझं कॅन्सल झालं. त्याच्यामुळं आज मी मैदानावर चाललोय आणि आज विटा येथे एक आदत एक बैलचं मैदान आहे, तर त्या मैदानासाठी मी चाललोय. आता प्रश्न पडला असेल, विटा मैदानासाठी चाललाय म्हटल्यानंतर आपला आदतचा बैल, आदत किंग म्हणून ज्याला ओळखलं जातं, तर तो सुंदर आज चाललोय घेऊन आणि सुंदरच्या सोबत असणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सुंदर सोबत कोण आहे? तर सुंदर सोबत आहेत आज बुलढाणा एक्सप्रेस बाब्या. त्याबद्दल बाब्या बैलाचे मालक फौजी यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला पायऱ्यासाठी बाब्या दिला. कारण बाब्या एक नामवंत बैल आहे. कारण ज्यानं शंकरपाट गाजवला आणि शंकरपाट गाजवल्यानंतर खऱ्या अर्थानं या 3 फेऱ्याच्या शर्यतीत आला, त्यावेळेस पासून फायनलचा बादशाह या बैलाला म्हटलं जातं. कारण सर्वात जास्त सलग फायनल खेळणारा जर बैल कोणता असेल तर तो बाब्या मानला जातो. कारण बाब्याला जे स्पीड आहे ते खूप स्पीड आहे आणि त्या स्पीडच्या बैलामध्ये आपल्या सुंदरला आदत सुंदरला पळायला मिळते, हे त्याचं नशीब आणि मी माझं भाग्य समजतो. त्याबद्दल फौजींचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला बैल दिला. आजचं मैदान एक आदत एक बैलचं असल्यामुळं बरीच महाराष्ट्रातील नामवंत बैल तिथे येतील, आदतची बैल येतील. त्या सर्वांना सुद्धा आजच्या शर्यतीसाठी शुभेच्छा. कारण प्रत्येक जण जिंकण्यासाठी येत असतो आणि सध्या एक आदत एक बैलची खूप सारी मैदानं आहेत आणि रोज मैदानं म्हटलं तरी त्याला काही वावगं ठरणार नाही. कारण आता उद्या सुद्धा 28ला मैदान आहे, 31ला मैदान आहे, 3 तारखेला मैदान आहे. म्हणजे रोज एक ना एक मैदानं आहेत. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं आदत खोंडांना एक चांगले दिवस आलेले आहेत, चांगल्या विक्रमी किमती मिळत आहेत. कारण जर एखादा चांगला बैल पाळणारा असेल तर त्याला चांगल्या किमती मिळत आहेत. त्याच्यानंतर काल युट्यूबवरती एक कोणतरी टवटव करत होता, युट्यूबर्स. त्याला माझं सांगणं आहे की अरे तुझी उंची किती, तू बोलतो किती आणि काय बोलतोय, वैयक्तिक जीवनावरती टीका टिप्पणी करू नका रे. मला मान्य आहे, तुम्हाला वाटलं की मी क्रांती करायला आलो 1 कोटीचा बैल घेऊन. तुमच्या घरी पैसे मागाय मी आलो नव्हतो. त्याच्यामुळे कृपया वैयक्तिक जीवनावरती टीका टिप्पणी करत असताना कुठं ना कुठं तरी एक विचार करा. वैयक्तिक विरोध माझा कोणाशीही नाही, कोणत्याही युट्यूबरशी नाही. कारण माझा वाद हा वैचारिक आहे. जीवन जगत असताना कुठं ना कुठं तरी एक सत्याची बाजू मांडा, एवढंच माझं तुमचं सांगणं होतं. ते तुम्हाला पटलं नाही. कारण सत्याची बाजू मांडलं पाहिजे. कारण सर्वसामान्य गाडा मालकाचा कुठं ना कुठं तरी विचार केला पाहिजे. मध्यंतरी मी बऱ्याच विषयावरती बोललो. म्हणजे काही आयोजकांकडून झालेल्या चुक्या असतील, वायदी प्रकरण असेल, शेपूट चावण्याचं प्रकरण असेल, काय काय लोकांना ते पचलं नाही. खऱ्या अर्थानं या बैलगाडी क्षेत्राचा जो काही मूळ गाभा आहे तर तो आहे बैलगाडा मालक. आणि याच्याच जर हिताचा आपण विचार केला नाही तर खऱ्या अर्थानं हे क्षेत्र कुठं ना कुठं तरी एक दिवस लयात जाईल. आता तो युट्यूबर म्हणत होता ते तुमच्यामुळं जाईल. अरे माझ्यामुळं जायचा काय विषय? मी तर या बैलगाडी क्षेत्रातल्या चुकीच्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला. आता बऱ्याच जणांचं मत आहे की बाबा ते पेट्याला पुरावे जातील. अरे पेट्याला पुरावे जातील काय? ते युट्यूब म्हणजे जे काही हे बैलगाडा शर्यत आहे तर ते ऑनलाईनच आहे. म्हणजे ते सर्वांना दिसतच. मी जरी दाखवलं नाही ते दुसऱ्यांना दिसणारच आहे. मग जे काही चुकीचं करतायत ते मी दाखवलं, त्यात गैर काय रे? त्यात गैर काय? आणि तुम्ही गप्प बसला होता या गोष्टींवर. जर तुम्हाला ते दिसत होतं तर तुम्ही का बोलला नाही? आजपर्यंत कितीतरी गोष्टी झाल्या. मी 4 महिन्यात आलोय. 4 महिन्याच्या पूर्वी समिती होती, कमिटीचं काम चांगलं होतं, कमिटी बंद झाली. त्याच्यानंतर एखादा तरी युट्यूबर वाल्यानं आव्हान केलं का रे कमिटी परत या? कोणी केलं? बाबा कमिटीची गरज आहे. खऱ्या अर्थानं या सर्वसामान्य बैलगाडी मालकाला जर जपायचं असेल तर ही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची जी समिती आहे तर त्या समितीची आपल्याला नितांत आवश्यकता आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी पुनश्च एकदा सांगतो, अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं परत यावं. कारण तुमच्या अनुभवाची या बैलगाडी क्षेत्राला नक्कीच गरज आहे. ज्या पद्धतीने तुम्ही नियमावली जाहीर केली होती आणि त्या नियमावलीनुसारच तुमचं काम चालू होतं तर ते नक्कीच वाखाणण्याजोगं होतं. खूप चांगल्या पद्धतीनं काम तुम्ही केलं होतं. आणि मध्यंतरीच्या काळात तुम्ही थांबला की या शिस्तीला ब्रेक लागला.
त्याच्यामुळे ही शिस्त चालू राहिली पाहिजे. सर्वसामान्य बैलगाडा मालक आपल्याला गुलालात दिसला पाहिजे. खऱ्या अर्थानं ही शर्यत एका विशिष्ट नियमांनी झाली पाहिजे. त्याच्यानंतर माझ्यावर मध्यंतरी आरोप केला की बाबा तू थारच्या मैदानात का बोलला नाहीस. थारच्या मैदानात मध्यंतरी भापकर केसरीला मैदान झालं, याच्यामध्ये ते थारवरून त्यांनी टाटा एस दिला. मला म्हणते तुमच्याकडे पैसे होते म्हणून तुम्ही थार घेतली. अरे ते मी थार घेऊन नाही तर हेलिकॉप्टर घेऊन नाही तर विमान घेऊन, तुझ्या घरनं नाही ना आणले पैसे. मला वाटलं थार घ्यावी, मी घेतली. आता ही माझ्या जीवनावर वैयक्तिक टिप्पणी झाली की बाबा सर्वसामान्य बैलगाडा मालक नाही घेऊ शकत. मी तिथं का भांडलो नाही, कारण मी थारसाठी पण भांडलो होतो. पण त्या आयोजकांनी मैदान सुरू झाल्यानंतर की त्यांना असं वाटलं की बाबा आज गाड्या कमी आलेल्या आहेत आणि नंतर त्यांना ठरवलं की थारचं बक्षीस आपण टाटा एसवर देतोय. त्यावेळेस समिती कार्यरत होती, त्यावेळेस सुद्धा माझी काही वादावादी झाली. पैलवान दत्ता गायकवाडांशी माझी वादावादी झाली. त्यावेळेस मी नौका होतो. त्याबद्दल मी दत्ता गायकवाडांची जाहीरपणे माफी सुद्धा मागितली. त्यावेळेस त्या गोष्टीचं मला तुम्ही सांगितलं की बाबा तुम्ही त्या भापकर केसरीवाल्यांविरोधात का बोलला नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्या भापकर केसरीवाल्याकडून आम्ही अजून 2 लाख रुपये आणले सुद्धा नाहीत. वाटलं तर तुम्ही मोहिल शेठ धुमाळ यांना फोन करून विचारू शकता की त्या भापकर केसरीचे 2 लाख रुपये आम्हाला त्या मालकाकडून येणे. त्या आयोजकाची वडील वारले. त्याच्यामुळं त्यानं सांगितलं की सर माझ्यावर आता आर्थिक परिस्थिती इतकी बिकट आलेली आहे की मी हे तुमचं सध्याचे पैसे देऊ शकत नाही. त्या व्यक्तीनं आम्हाला इथपर्यंत सांगितलं की सर मी माझी जमीन गहाण ठेवतो पण तुम्हाला 2 लाख रुपये देतो. आम्ही म्हणलं आम्ही इतके लाचार पैशासाठी लाचार नाही. जर आम्हाला पैसाच कमवायचा होता तर आमचे बिझनेस आहेतच. आणि लक्षात घ्या, ते कोण मोठे गोटे होते, त्यांनी जो हा व्हिडिओ बनवला होता त्यांना माझं सांगणं की माझा पर डे इन्कम 4 ते 5 लाख आहे. त्याच्यामुळे मला पैशाची गरज नाही. मी या क्षेत्रात काहीतरी चांगलं करण्यासाठी आलोय. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल 1 कोटीची बैल घेऊन हा माणूस क्रांतिकारी घडेल, तर मला जेवढं चांगलं वाटतंय ते मी बोलतो. कारण माझ्यात दम आहे, ती सहन करण्याची, ते पचवण्याची ताकद आहे. मी याचा अर्थ तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही कोणाच्या अगेन्स्ट जा, पण जे काही आहे ते सत्याची बाजू मांडा. आणि मी जर सत्याची बाजू मांडली आणि ती तुम्हाला पटलीच नाही तर त्याला मी काही करू शकत नाही. तुम्ही माझ्या वैयक्तिक जीवनावर टीका टिप्पणी केली हे मात्र बरोबर नाही. त्याच्यामुळं हा वाद असू द्या, वैचारिक वाद असू द्या, वादाबद्दल माझं काहीच मत नाहीये. आणि जर चांगल्या गोष्टीसाठी जर वाद होणार असेल ना तर तो वाद केलाच पाहिजे. कारण सगळ्यांना माहिती आहे महाभारतामध्ये कौरव आणि पांडव होते. आता कौरव आणि पांडव यांचा वाद व्यक्तिगत नव्हता, हा वाद वैचारिक होता. जर खऱ्या अर्थाने जीवन जगत असताना वाद वैचारिक असेल आणि त्याच्यातून खऱ्या अर्थाने काहीतरी हित साधणार असेल ना तर तिथं मी नक्की उभा राहणार. जिथून सर्वसामान्य बैलगाडी मालकाचं हित असेल तिथं हा रणजित निंबाळकर सर्वांच्या सोबत असेल. जिथं मला वाटतं की बाबा इथं अन्याय झालाय तिथं मी बोलणारच. जिथं चुकीची गोष्ट चालू आहे तिथं मी बोलणारच. खऱ्या अर्थानं आपल्याला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची आवश्यकता आहे. आणि संघटना जर कार्यरत झाली तर त्यांच्या पुढे मी माझे मुद्दे मांडील. मला आत्ता मुद्दे मांडायची काहीच गरज नाही. आणि खऱ्या अर्थानं जर एखाद्या सर्वसामान्य बैलगाडा मालकाचं हित त्याच्यातून होणार असेल तर ते नक्कीच मी विचार करेन. त्याच्यानंतरनं महाराष्ट्रातील बैलगाडा मालकांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून माझं सांगणं आहे की जिथं काही चुकीच्या गोष्टी होत असेल तर तिथं तुम्ही बोललं पाहिजे. कारण तुमचा आवाज सुद्धा महत्वाचा आहे. हे युट्यूबर्स वाले मला सांगतात की बाबा हे मालक बोलले नाहीत सर आणि तुम्ही एकटा काय बोलून उपयोग आहे. त्याच्यामुळं कुठं ना कुठं तरी मालकांना सुद्धा आवाज उठवला पाहिजे. आणि नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो, चुकीचं झालं की बोला, तर ह्या क्षेत्राला शिस्त लागेल आणि नक्कीच हे क्षेत्र एका वेगळ्या उंचीवर आपण नेण्याचा प्रयत्न करू. आपल्याला हे क्षेत्र बंद पाडायचं नाहीये. हे क्षेत्र आपल्याला एका वेगळ्या विशिष्ट उंचीवर न्यायचंय. आणि एका वेगळ्या विशिष्ट उंचीवर न्यायचं असेल तर याला नियमावली हवी, याला संघटना हवी. तर संघटनेला माझी विनंती आहे की लवकरात लवकर आपलं काम सुरू करा. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.